मित्रांनो, आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं वीकली ॲनालिसिस करणार आहे आणि हा वीक सर्वात महत्त्वाचा आहे कारण ह्या वीकमध्ये बजेट येणार आहे। त्या टायमाला आपण कशा प्रकारे आपल्या पोझिशन बनवू शकतो, कशा प्रकारे आपण ट्रेड करू शकतो हे आपण जाणून घेणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू। मी आपला कपिल आपल्या मराठी मनीच्या दुनियेमध्ये सर्वांचं एक स्वागत करतो। मित्रांनो, इथे आपण 15 मिनिटाचा निफ्टीचा चार्ट लावला आणि तुम्ही पाहू शकतात की जो फॉल झालेला होता मित्रांनो, आता मार्केट ह्याच रेंजमध्ये साइडवेज झालेलं आहे। आता साइडवेज झाल्यानंतर मार्केट कोणत्या साईडला जाईल हे मार्केटच ठरवतं। आपल्याला फक्त मार्केटची दिशा ओळखून तिथे ट्रेड करायचा आहे। आपल्याला अझूम करायचं आणि भरपूर जणांना वाटतं की मार्केट आता खाली पडलं आहे तर आता किती पडेल, इथून सपोर्ट घेईल तिथून सपोर्ट घेईल। नाही मित्र, मार्केटला पहिले डिसिजन घेऊ द्यायचे, आपल्याला त्याच्याबरोबर जायचं आहे। ह्या झोनच्या कधी खाली मार्केट नव्याने जायला लागलं ना मित्रांनो, तर तुम्हाला इथे एक डाऊन ट्रेंड पाहायला मिळेल आणि जोपर्यंत 21,500ची जी रेंज आहे ती ब्रेक करून मार्केट वरच्या साईडला सस्टेन करत नाही तोवर आपल्याला अप मूव इथे पाहायला मिळणार नाही। हे बेसिक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं। मार्केटने दोनदा 200च्या आसपास सपोर्ट घेतलेला, आता 200चं जोपर्यंत तो रेंज मोडत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन सेल करायचं आणि 200च्या खाली कधी मार्केट गेलं तर 19,900 ते 21,000 पर्यंत आपल्याला एक ट्रेंड पाहायला भेटेल मित्रांनो। वरच्या साईडला जोवर 500 ब्रेक करेनी तोपर्यंत आपल्याला इथे अपमूव पाहायला मिळणार नाही। आता 3 दिवस सुट्ट्या आहे, मंडेला मार्केट ओपन होणार आहे आणि पुढचा वीक हा बजेटचा वीक असणार आहे कारण निफ्टीची एक्सपायरी बजेट त्या दिवशी आहे, म्हणजे 1 फेब्रुवारीला आहे मित्रांनो। आणि बजेट असल्या कारणाने व्होलॅलिटी खूप असते। मार्केट जसा बजेटमधनं एक गोष्ट बाहेर येते ना तसं मार्केट तिथे स्पाइक होतं। यावर मी एक डेडिकेट व्हिडिओ बनवणार आहे, बजेटच्या दिवशी आपण कशा प्रकारे ट्रेड केला पाहिजे। तर आता आपण मंडेसाठी काय पाहू शकतो, मार्केट कधी 500च्या वरती गॅप अप ओपन झालं या कुठेतरी आणि वरती जायला लागलं तरी आपण बाय करू शकतो, किंवा 500ला सपोर्ट घेऊन इथे साईडवेज होऊन वरती गेलं तरी आपण बाय करू शकतो। ह्या रेंजमध्येच कधी ओपन झालं तर रेंज आपल्याला माहिती आहे, वरच्या साईडला सेल करू शकतो, खालच्या साईडला बाय करू शकतो। आणि याच्या खाली कधी ओपन झालं मित्रांनो तर इथे आपल्याला एक नवीन सेल ऑफ पाहायला मिळेल। आता आपण वन डेच्या कॅन्डलस्टिक पॅटर्नवर आलो आणि तुम्ही कधी इथे लक्ष दिलं मित्रांनो वन डेची पॅटर्न, तर तुम्हाला एक इथे ना सप्लाय झोन दिसतोय हा, की मार्केट परत तिथूनच सप्लाय घेत आहे। त्या दिवशी जी मोठी कॅन्डल बनलेली सेल ऑफची, त्यानंतर मार्केटने दुसऱ्या दिवशी तिच्या 50% पर्यंत मार्केट रिट्रेस झालं आणि गुरुवारी एक्सपायरीच्या दिवशी मार्केट इथे त्याच लेवलपासून खालच्या साईडला सेल ऑफ झालं। जोपर्यंत ह्या कॅन्डलच्या 50% म्हणजे ही जी लेवल मार्क केली मित्रांनो याच्या वरती मार्केट जात नाही तोपर्यंत आपल्याला इथे कोणताही ट्रेंड पाहायला मिळणार नाही। आणि इथे खालच्या साईडला कधी पाहिलं तुम्ही मित्रांनो तर तुम्हाला हा एक सपोर्ट झोन पाहायला मिळतो। का आहे पहा, इथे एकदा सपोर्ट घेतलेला आहे मार्केटने, या ठिकाणी सपोर्ट घेतला आहे मार्केटने, या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे। रेजिस्टन्स स्ट्रॉंग काय मित्रांनो तुम्ही पाहू शकता, इथे सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं, खाली आलं, इथे एकदा सपोर्ट घेतला, परत मार्केट वरती गेलं, परत खाली आला, तिथेच सपोर्ट घेतला आणि मार्केट हे वरच्या दिशेला परत गेलं। त्यामुळे ही जी लेवल आहे हा तो झोन आहे, हा स्ट्रॉंग आहे। याच्या वरती किंवा खाली जेव्हा मार्केट जाईल तेव्हा आपल्याला एक चांगला ट्रेंड पाहायला मिळेल। आपण मार्केटला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो, पण आपल्याला आता मार्केटमध्ये पोझिशन बनवायचं त्यासाठी लेवलची गरज आहे। तर आता आपण लेवल लावून घेऊ मित्रांनो। या ठिकाणी ह्या लेवल लावलेल्या आहे, ह्या लेवलवर प्राइस ही रिॲक्शन देणार आहे। तुम्ही ह्या चार्टवर लावून पहा ह्या कशा प्रकारे काम करतात आणि याची कधी तुम्हाला ॲक्युरेसी पाहिजे आहे तर मागचा मार्केट ॲनालिसिसचा व्हिडिओ पहा, त्यामधल्या त्या लेवल आहे ना लावून पहा आणि मागच्या वीकमध्ये त्या लेवलला मार्केटने कशा प्रकारे रिस्पॉन्ड केलं यावरनं तुम्हाला लेवलची ॲक्युरेसी समजून जाईल। आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये सुद्धा आपण डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर तुम्ही त्या ग्रुपला जॉईन झालात तर तुम्हालाही डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल मिळतील। पण सर्वात महत्त्वाचं, तिथे आपण कोणताही कॉल किंवा पुट देत नाही, तर त्यांना कॉल आणि पुट हवा असेल त्यांनी जॉईन होऊ नका। आपण तिथे फक्त प्युअर प्राइस ॲक्शन आणि मार्केटची मोमेंटम काय आणि कशा प्रकारे रिॲक्ट होऊ शकतं हे सांगत असतो। तर ह्यात झाल्या लेवल, पण ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते तर ते थोडंसं आपण समजून घेऊयात मित्रांनो। इथे निफ्टीची ऑप्शन चेन लावली 1 फेब्रुवारी, 1 फेब्रुवारीलाच आपला बजेट आहे, त्या दिवशी निफ्टीची एक्सपायरी आहे। तर मित्रांनो त्या दिवशी आपल्याला खूप व्होलॅलिटी पाहायला मिळणार आहे। आणि कधी आपण ऑप्शन चेनला पाहिलं आता
तर आपल्याला कुठेही मेजर पोझिशन इथे बनलेल्या दिसत नाही. का बनलेल्या दिसत नाही? बिकॉज ऑफ सर्वजण बजेट कशा प्रकारे होऊ शकतो यानुसार पोझिशन बनवायला सुरुवात करतील. मग याचं इंडिकेट आपल्याला सोमवारी आणि मंगळवारपर्यंत थोड्याशा हिंट दिसतील की ऑप्शन चेनमध्ये कशा प्रकारे पोझिशन बनत आहे. आणि जेही बिगनर ट्रेडर असणार आहे तर त्यांनी तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या दिवशी ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं नाही, आणि करायचंच असेल तर नेक्स्ट एक्सपायरीच्या ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं आहे. 1 फेब्रुवारीच्या ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं नाही मित्रांनो, कारण ऑप्शनच्या प्राईस ह्या ड्रास्टिकली चेंज होत असतात. आता कधी आपण इथे पाहिलं मित्रांनो तर आपल्याला काही खास पोझिशन बनताना तर इथे दिसत नाही, पण ज्या पोझिशन बनल्या त्यामध्ये सर्वात पहिलं रजिस्टर 21,500 आणि सपोर्ट आपल्याला 21,300 वर आहे. हा 200 पॉईंटचा झोन आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणि 21,400 वर पुट आणि कॉल साईडला सिमिलर पोझिशन बनलेले आहे ऑलमोस्ट. त्यामुळे 400ची लेवल ही नेक अँड ब्रेक आहे. 400च्या वरती राहिलं तर 500 पर्यंत जाऊ शकतो, 400च्या खाली राहिलं तर 300 पर्यंत जाऊ शकतो. आणि 300 आणि 500 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे मोठा ट्रेंड पाहायला मिळणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त इथे काही खास पोझिशन बनलेला नाही. आता आपण बँक निफ्टीला पाहून घेऊ की बँक निफ्टीला आपण पुढच्या येणाऱ्या वीकमध्ये कशा प्रकारे ट्रेड करू शकतो ते. मित्रांनो इथे बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे 15 मिनिटाचा. आता बँक निफ्टीचा चार्टमध्ये आपल्याला काय दिसतंय की ज्याप्रमाणे निफ्टीमध्ये सेल ऑफ आला होता त्याचप्रमाणे आपल्याला इथे बँक निफ्टीमध्ये सेल ऑफ आला. पण निफ्टी साईडवेज झालं, पण बँक निफ्टी काय करतंय, पुलबॅक घेतला, डाऊन झालं, परत पुलबॅक घेतला. पण हा जो पुलबॅक आहे याच्यापेक्षा हा पुढचा पुलबॅक खालच्या साईडला आला. म्हणजे इथे काय होतंय मित्रांनो, लोअर हाय लागायला लागलेला आहे. पहिला हाय इथे, दुसरा हाय इथे, म्हणजे पहिल्या हायपेक्षा दुसरा हाय खालच्या साईडला. परत मार्केट खालच्या दिशेला आलं आणि गुरुवारी त्याच हायपासून मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. मग इथे थोडीशी बँक निफ्टीची प्राईस ॲक्शन ही निगेटिव्ह आहे, कारण ही लोअर लो लावते. जोपर्यंत मार्केट वरच्या साईडला जाऊन परत पुलबॅक घेऊन परत नवीन हाय लावत नाही तोपर्यंत आपण इथे ट्रेंड चेंज झाला आहे असं म्हणू शकत नाही. मित्रांनो या लहान लहान गोष्टी, मार्केटचा ट्रेंड केव्हा चेंज होतो हेही आपल्याला समजायला हवं. आपल्याला वाटतं पुलबॅकमध्ये आपण पोझिशन बनवून घेऊ बाईंग साईडची सेलिंग मार्केटमध्ये, आणि इथे आपल्याला लॉस होतो. तर प्राईस ॲक्शन कशा प्रकारे येते, जेव्हा मार्केट खाली येतं आहे वरती जातं, परत खाली येतं, परत वर जातं, खाली येतं. म्हणजे इथे काय होतं आहे, लोअर हाय लागतोय, म्हणजे पहिल्या हायपेक्षा दुसरा हाय हा खालच्या साईडला जातोय. पण जेव्हा मार्केट थोड्या वेळ साईडला होऊन वरती जातं, परत खाली येतं आणि परत नव्याने हाय लावतं आणि इथे ही पोझिशन हायर हायमध्ये कन्वर्ट होते, तेव्हा आपण म्हणू शकतो की इथे ट्रेंड रिव्हर्सल झाला. ह्या लहान लहान गोष्टी पण ह्या आपल्याला ट्रेडिंग करताना खूप फायद्याच्या ठरतात. तर मित्रांनो आता आपली इथे स्ट्रॅटर्जी काय होणार आहे, जोवर हा रिसंट हाय मार्केट ब्रेक करत नाही तोवर आपल्याला इथे कोणती बाईंग करायची नाही. आणि बाईंग बाय चान्स केली पण आपण तर आपलं पहिलं टार्गेट हेच राहणार आहे मित्रांनो. या पुढे आपण हे टार्गेट बुक करणार आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला प्राईस ॲक्शन झाली हायर हाय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत इथे पॉझिटिव्ह सेंटिमेंट बनणार नाही. निगेटिव्हसाठी काय आहे, परत हा नव्याने लो लावेल, परत प्राईस वरती जाईल आणि परत नव्याने लो लावेल. म्हणजे हा ट्रेंड डाऊन ट्रेंड हा फॉलो करणार आहे. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये सध्यासाठी हा एक झोन आहे मित्रांनो. कधी आपण पाहिला अप साईडला हा झोन आहे आणि कधी डाऊन साईडला पाहायचं असलं तर डाऊन साईडला हा झोन आहे. ह्या झोनमध्ये मार्केट असलं तर तुम्ही खालच्या साईडला इथे बाय इनिशिएट करू शकता. या झोनच्या खालचा स्टॉप लॉस लावून टार्गेट तुमचं पहिलं हे राहील. आणि ह्या ठिकाणी कधी मार्केट असलं तर तुम्ही सेल ऑफ करू शकता ह्या झोनच्या वरच्या साईडचा स्टॉप लॉस लावून खालच्या साईडला. जोपर्यंत याच्यावरती मार्केट सस्टेन होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे ॲग्रेसिव्ह बाईंग करायची नाही आहे. आणि तोपर्यंत याच्या खाली मार्केट जात नाही तोपर्यंत आपल्याला ॲग्रेसिव्ह सेलिंग करायची नाही. ह्या झोनमध्ये कशा प्रकारे ट्रेड करायचं ते तुम्हाला सांगितलं. आता ह्या झोनच्या बाहेर कधी गॅप अप ओपन झालं मित्रांनो आणि इथे सपोर्ट घेऊन वरती जायला लागलं डब्ल्यू पॅटर्न बनव तर आपण इथे बाय इनिशिएट करू शकतो. ह्या झोनमध्ये कसं ट्रेड करायचं ते तर मी तुम्हाला सांगितलं. झोनच्या खाली कधीच ओपन झालं आणि नव्याने लो लावला तर आपण इथे सेल सुद्धा करू शकतो. मित्रांनो इथे 1 वीकची कॅन्डल लावलेली मी. आपण एक झोन इथे कधी पाहिला पर्टिक्युलर तर हा झोन आता आपल्याला रेजिस्टन्स सारखं वर्क करताना दिसणार आहे. वरच्या साईडला मार्केटने कधी सपोर्ट घ्यायचं ठरवलं मित्रांनो तर हा त्याचा ॲक्च्युली क्रुशल पॉईंटवरच मार्केट आहे. ऑलमोस्ट इथेच सपोर्टच्या आसपासच मार्केट आहे मित्रांनो.
या रेंजच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला नवीन एक ट्रेंड इथे पाहायला मिळणार नाही. आणि 2 वीकपासून तुम्ही पाहिला तर मेजर सेल ऑफ आलेला आहे बँक निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये तरी इतका सेल ऑफ आलेला नाही आहे, पण बँक निफ्टीमध्ये हा जास्ती सेल ऑफ आलेला आहे मित्रांनो. आता आपल्याला ट्रेड कसं करायचं ते तर माहिती, पण लेवल काय असेल बँक निफ्टीच्या तर त्या आपण सर्वप्रथम पाहून घेऊयात. इथे मित्रांनो बँक निफ्टीच्या लेवल लावल्या आहे, या तुम्ही चार्टला लावून पहा कशा प्रकारे या रिॲक्ट करतात. आता आपण ऑप्शन चेन समजून घेऊ की ऑप्शन चेन आपल्याला काय सांगते येते. मित्रांनो इथे बँक निफ्टीची ऑप्शन चेन लावली 31 जानेवारीची आणि सिमिलर निफ्टीसारख्या इथेही काही खास पोझिशन नाही आहे, पण त्यातल्या त्यात 45,000वर आपल्याला पहिलं रजिस्टर पाहायला मिळतोय. 45,000च्या वरती आपल्याला कोणतंही मोठं रजिस्टर इथे पाहायला मिळत नाही आहे. खालच्या साईडला सपोर्ट कधी पाहिला मित्रांनो तर 44,500वरच आहे, म्हणजे नियर अबाउट 500 पॉईंटची ही रेंज आहे. तर वरती किंवा खाली ब्रेक केलं तर आपल्याला एक मोठा ट्रेंड इथे पाहायला मिळू शकतो, कारण अजून इथे कोणत्याही प्रकारच्या पोझिशन बनल्या नाही आहे. तर आपल्याला लक्ष काय ठेवायचं आहे मित्रांनो, सोमवारी सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर अर्धा एक तासामध्ये कशा प्रकारच्या पोझिशन बनत आहे. तुम्हाला एक की पॉईंट सांगतो, कधी तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत पाहत असणार तर आपल्याला ऑप्शन चेन ही इंट्राडेसाठी तर माहिती देते, पण येणाऱ्या काही दिवसासाठी मार्केटचा ट्रेंड कशा प्रकारे राहू शकतो हे आपण ऑप्शन चेनवरनं समजू शकतो. कारण जेही सेलर असता म्हणजे जेही ऑप्शन विकत असताना मित्रांनो ते पुढच्या काही दिवसांसाठी विकत असतात. फार कमी जण इंट्राडेसाठी ऑप्शन सेलिंग करतात. ऑप्शन सेलर हे पोझिशनल असतात, हे पूर्ण एका वीकचा व्ह्यू गृहीत धरून ऑप्शन हे सेल करत असतात. म्हणून त्यांच्या ज्या पोझिशन असताना त्यानुसार आपल्याला एक ओव्हरऑल 4 ते 5 दिवसाचा व्ह्यू बांधणं शक्य होतं. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आणि कधी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करायची आहे. डेलीच्या इंट्राडे लेवलसाठी टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकतात आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेजसाठी तुम्ही मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.